ऑरेंज ज्यूस गँग जॉईन करून चूक झाली. लंडनच्या डोंबिवलीमध्ये राहतो आम्ही. ॲक्च्युली बदलापूर नाही, डोंबिवलीमध्ये राहतो. No, this is a camera. अरे सायकल सायकल मारी नवी सायकल. तुझी आमच्या पैशातून खूप छान गोष्टी बनवल्या गेलेल्या आहेत तिथे. कोण बोलेल? 8:15 वाजलेत रात्रीचे. भले ती डेट नसेल तरी पण डेट काहीतरीच क्रेझी नाटक आहे. जर तुम्ही कधी लंडनला किंवा कुठेही नाटक बघायला मिळालं ना, प्लीज बघा. कळलं का? म्हणून माझाही ब्लॉग बघा. हॅलो सफेद कॉलरवाले लोक, आणि आपण आपला दुसरा ब्लॉग आता सुरू करतोय. दुसरा ब्लॉग जरा बोलू असा अस्ताव्यस्त सुरू करूया जरा. पण दुसरा ब्लॉग आपण सुरू करतोय ब्रेकफास्टकडून, कारण सकाळ झालेली आहे इथे आणि ब्रेकफास्ट हा सुरू झालेला आहे. आज आपण हे क्रॉसॉ खाऊया. हे अरे त्या मशीनवर नको जाऊ, ती मशीन चिकते आहे. मला काल पण बोललं कोणतं. आपला ब्रेड आलेला आहे, पण ब्रेड जास्त झालेला नाही आहे यार. असं थोडी असतं, आपल्याला थोडा अजून हवा आहे. बरं टाकूया आपण Osmo Pocket 2. Pocket 2? Yeah, 2. Yeah. It's a this also phone? No, this is a camera. It's a camera. Yeah. So guys, लंडनची ट्रिप आमची संपलेली आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर नाही. आता एका ठिकाणाहून आम्ही दुसऱ्या ठिकाणी चाललेलो आहे. तुम्ही बघू शकता. आम्ही लंडन आय, लंडन ब्रिज हे सगळं दुसऱ्या साईडने बघून या साईडला निघालेलो आहे. थोडा वेगळ्या दिशेला चाललेलो आहे. सो गाइस, आपण आत्ता आलेलो आहोत दुसऱ्या हॉटेलमध्ये. कारण सिंपल आहे, त्या हॉटेलमध्ये आपण आलेलो जेव्हा तेव्हा रेडबुलसाठी सगळे इव्हेंट्स चालू होते, सगळं काही चालू होतं. आणि आत्ता आपण जे आलेलो आहोत ते दुसऱ्या हॉटेलमध्ये आलो आहे. कारण आता आपलं आयुष्य आपण जसं फिरायचं तसं फिरायचं, बिंदास्त, टेन्शन घ्यायचं नाही, काय नाही. आणि त्यासाठी हे श्रीमंत लोक हॉटेल बुक करत आहेत. फायनली आम्ही 3 गरीब लोकांनी या 3 श्रीमंत लोकांना कन्व्हिन्स केलं आहे बदलापूरमध्ये राहण्यासाठी. आणि आम्ही राहत आहोत आत्ता लंडनच्या डोंबिवलीमध्ये राहतो आम्ही. ॲक्च्युली बदलापूर नाही, डोंबिवलीमध्ये राहतो मी लंडनच्या. ओके. प्रॉपर अशी तशी वाईब आहे, लोधा पॅराडाईजवाली वाईब आहे त्या आजूबाजूला. दाखवेल हा तुम्हाला ब्लॉगमध्ये. दाखवेलच मी. पण चांगलं आहे, मला आवडतं बाई. डोंबिवली आवडतं आपल्याला. रिपब्लिक ऑफ डोंबिवली. किती पैसे वाचले तुम्हाला काय सांगू. एक ऑलमोस्ट 35,000 रुपये वाचले भाई. सगळं झालं आपलं. आता आपण जरा रूम सेटल झालेली आहे आपली. जाऊया जेवायला विचार केला आहे आपण काय खाऊया. तर सौरभ सरांनी सांगितलं आपण थाय खाऊया. थाय नाही, मलेशियन खाऊया. ओके, ते झालं. सेमच आहेत भाई सगळे. बोलतो सेमच आहेत सगळे. तेच आता मलेशियन खाऊया आपण. म्हणून त्यासाठी 5 मिनटं आपल्याला चालायचं आहे, जास्त नाही. 5 मिनटं इज व्हेरी गुड चालणं फॉर युअर हेल्थ. आता आपण आलेलो आहोत लंडनमधल्या एका मॉलला ज्याचं नाव आहे वेस्टफील्ड. सौरभचं असं म्हणणं आहे हा इकडचा सगळ्यात मोठा मॉल आहे. मला नाही माहिती असेल, पण आपल्याला काय, आपल्याला सगळे मॉल सेमच वाटतात. इकडचा मॉल आणि आपला मॉल काय फरक नाही. आमच्या विवियाना मॉलसारखाच दिसतो आहे. थोडं लायटिंग वाईज बेटर आहे असं रजतचं म्हणणं आहे. तो कॅमेरा पर्सन आहे, त्याला जास्त माहिती आहे लायटिंग वाईज. वॉर्म वाईब चांगली आहे, थंडी जास्त आहे. आणि आता सौरभ गल्ली बोळ्यातून घेऊन चाललेला आहे आणि घेऊन आलेला आहे रेस्टॉरंटमध्ये राजा. आता राजा बोलू की रस्सा बोलू कळत नाही आहे मला. थँक्स टू सौरभ घाडगे, खूप छान ठिकाणी खायला घेऊन आल्यामुळे. कारण हे बघा ना, हे दिसतंयच एवढं भारी.
आणि मंडळ आहे आभारी. एक तो काटे से चमचक खाएगा खाटा फाटा छाटा फाटा. तो एक ही आहे नाशिक ग्रिल चिकन. एकदा मी खाल्लेलं खूप बाप होतं. बाहेर जाऊन मला एक्सपेरिमेंट करायला आवडत नाही जेव्हा खूप भूक लागली असते. बघा कसा खातोय बघा. सूप कसा रे? बाप आहे. तम्मचा द्या रे तम्मचा द्या. आपण ह्याने खाऊया चल ना. त्यात काय एवढं भाई बाप. सुंदर बाप. थँक्यू थँक्यू. थँक्यू. आय एम शेफ युअर फूड लॅब. भाई जबरदस्त जेवण होतं. पहिल्यांदा मी मलेशियन फूड खाल्लं आहे आणि एवढं सुंदर फूड मला मलेशियन फूड असं कधी खायला मिळेल असं वाटलं नव्हतं. पण खूप सुंदर. थँक्स टू सौरभ घाडगे. पण आता एवढं खाल्लं आहे तर आपण जरा अशा ठिकाणी जाऊ की थोडं हलकं वाटेल. इथे ब्लॉग करू नाही शकत सॉरी. आपण आता जाऊ वॉशरूममध्ये. बंद करा बंद करा. सो मित्रांनो आता आपलं खाणं झालेलं आहे. म्हणजे दुपारचं जेवण आम्ही केलेलं आहे. बघायला गेलं तर 6 वाजता पूर्ण झालं आहे दुपारचं जेवण. तर आता दुपारच्या जेवणानंतर आम्ही चाललेलो आहे आता हाईड पार्कला. आता हाईड पार्कसाठी आम्हाला जायचं आहे ट्यूबने. तर ट्यूबसाठी आता खाली निघालो आहे. सौरभ गाडगे पळवतोय नुसता यार. किती इथे भिका मागायलाच बसतो खाली. 2-2 पाऊंड द्या म्हणून जमा करतो 3000 पाऊंड आणि घेऊन येतो. काही बोलतो 3 लाखाची बॅग घेऊन बोललो भिका मागतो इथे थोड्याशा. 3 लाख म्हणजे झाले किती 3000 पाऊंड. सॉरी इथे चालत नाही ना असं. तोंडावर हात ठेवायचा जेव्हा जांभळी येते तेव्हा. कळलं का? काय जबरदस्त लाईट पडली आहे इथे. चला सायकलने जाऊया काय. चला मग जाऊया आता हाईड पार्क मध्ये. आपलं काम पुढे आहे. काय काम आहे ते दाखवतो मी. अरे ब्लॉगमध्ये बिंदास टाकू आम्ही. बिंदास घाबरतो का कोणाला? घाबरतो का रे तू? जे काय करणार ते टाकू ना ब्लॉगमध्ये. तर काय बाबा बोलणार नाही. अरे बिंदास बोल रे. काय घाबरतो? बिंदास बोल. नको बाबा तुझ्या ब्लॉगमध्ये तुला काय बोललो. माझ्या ब्लॉगमध्ये बोलू शकतो तुझ्या ब्लॉगमध्ये नाही बोलू शकत असं म्हणणं आहे तुझी. हे असं हे काय बरोबर आहे मग काय असं काहीतरी बोल जरा. माझ्या ब्लॉगचे व्ह्यूज वाढले पाहिजे. कमेंट्समध्ये तुला शिव्या आल्या पाहिजे. हे बघा ना पब्लिक मस्त बसते येऊन एकदम. पिकनिक यार पिकनिक झोन हा वेगळाच झोन आहे. मला आठवत नाही मी शेवटचा कधी असा गार्डनमध्ये बसलेलो पिकनिकला. वेळ घालवला आहे एकमेकांसोबत. भाई डेट चालू आहे तिथे लोकांच्या प्रॉपर. इथे लोक आलं पाहिजे होतं. भले ती डेट नसेल तरी पण डेट की नाही तर डेट ते नंतर समजणार ना बाई. हो समजेल आता त्या डेट नंतर. बघितलं पार्कमध्ये सगळं काही चालतं इथे बघा. पार्कमध्ये सगळ्यात बेस्ट गोष्ट चालू आहे इथे आणि ती म्हणजे व्हॉलीबॉल. भाई पार्क काय हा संपतच नाही आहे. आम्ही खूप चाललो आहे. लेक काही येतच नाही आहे. लेक लाडकी या घरची कुठं राहिली. आय मीन लेक म्हणजे तलाव. हो तलाव दिसायला लागलेला आहे थोडं थोडं. एवढ्या जवळ आणलं आणि आता बोलतो इथेच बसूया आणि तिथून नदी बघूया इथून. बसा आता काय नंतर जाणार मी एकटाच. इंडियन पद्धती चालू करा.
सिंपल आहे. इथे काढायची चप्पल आणि त्याच्यावर टेकवायचा. आणि ज्यासाठी सौरभ आपल्याला इथे घेऊन आलेला त्याच्या जवळ आपण आलेलो आहोत. आणि त्याच्या जवळ एवढ्या जवळ आहोत की बघा, एका तळ्यात होती बदके पिले सुरेख. एकदम जवळ गेला आणि त्याने फोन पकडला आणि घेऊन गेला. काहीच नाही काहीच नाही. खरं जर लंडन असेल तर हेच आहे. काय बरोबरीचा गॉगल आपल्याला सूट होणार नाही, तो आपली बरोबरी करू शकत नाही. बरोबर की नाही? बरोबरी. गुड मॉर्निंग. तर आपला आज 5वा दिवस आहे लंडनमध्ये आणि खूप छान वाटतं यार. ज्या मस्त कंट्री आहे, म्हणजे सकाळी 4लाच इथे एवढा उजेड असतो आणि तुम्ही रात्री बघितलं असेल 10 वाजलेले तेव्हा अंधार झालेला. पण आम्ही 4ला उठलेलो नाही आहे, आम्ही 6ला उठलो. आता आपण जाऊया, ब्रेकफास्ट करूया आणि मग आपण चाललेलो आहे यॉर्कशायरला, जिथे आपण भेटणार आहोत आपल्या इकडच्या काही नवीन मित्रांना ज्यांना आम्ही कधीच भेटलेलो नाही आहे. फक्त त्यांच्याशी मेसेजवर वार्तालाप केलेली आहे आम्ही. पण तेही इकडचे क्रिकेट फॅन्स आहेत, म्हणजे आमचे नाही, क्रिकेटचे फॅन आहेत. आम्ही पण क्रिकेटचे फॅन आहोत तसे. तर आम्ही एक मस्त मॅच खेळणार आहोत, इंडिया वर्सेस इंग्लंड. बघूया मग कोण जिंकतंय. हे सगळं तुम्हाला आम्ही फुटेजमध्ये दाखवूच. तर आता आपण जाऊया ब्रेकफास्टला. रोज आपण काहीतरी ब्रेकफास्ट करायचो आणि फोटो टाकायचो, तुम्हाला माहीत असेलच. आज वेगळं हॉटेल आहे, तर काय वेगळा ब्रेकफास्ट आहे ते बघूया, का सेमच आहे ते असं ते बघू आता काय ते. तर चला भाई. सीन असा झाला की खाली आलो आणि बघितलं ब्रेकफास्ट सेमच होता, म्हणून काय आता काय दाखवायचं. खाऊन झालेलं आहे, एवढंसं राहिलं आहे ते खाऊन टाकतो. बाकी ब्रेकफास्ट झाला आहे खाऊन. यॉर्कशायरला निघालो आम्ही आता. काहीतरी स्ट्रॅटफोर्ड इंटरनॅशनलवरून एक ट्रेन पकडायची, मग ती किंग्जला जाणार. तिथून थोडंसं विनक्रियाजला चालत कुठेतरी जायचं. तिकडून मग अजून एक यॉर्कसाठी ट्रेन पकडायची. मग यॉर्कला पोचल्यावर तिथून परत एक छोटीशी ट्यूब का काही आहे. एवढा सगळा 3 तासांचा प्रवास करून, म्हणजे समजा आम्ही पुण्याला चाललो आहे, मुंबईवरून पुण्याला चाललो आहे असं आहे. कशाला? मस्त क्रिकेट खेळायला. यार विचार केला, एवढी झोप आली आहे, झोपूया. सौरभचा आवाज आला, चला उतरा. काय कसं वाटतंय तुला? आपण पुण्याला चाललोय. मला असं वाटतं की ऑरेंज ज्यूस गँग जॉईन करून चूक झाली आहे. का रे? झोपलो असतो ना, आता व्हिडिओ करायला जायची वेळ नसती आली. पण ठीक आहे, आता पार्ट ऑफ लाईफ, पार्ट ऑफ गँग झालं आता.
निर्णय चुकतात काही काही चुकतात. अजून दुसरे कोणा गँगचे इन्व्हाइट असाल तर प्लीज पाठवा खाली कॉमेंटमध्ये. काय माहिती ते 3:30ला उठून व्हिडिओ करत असतील तर सोलोच राहायची माझी इच्छा आहे असं मला वाटतं. बेस्ट. आज हे टी शर्ट काय इंडियाचं टी शर्ट घालून कुठे चाललंय? डायरेक्ट सुपर 8 खेळायला दाखवतोच आता ऑस्ट्रेलियाला तुमची और माझी लाईट. सो मित्रांनो, अचानक आपण सकाळी जो ब्लॉग करत होतो तो गायब होण्याचं कारण असं आहे, काही तकनिकी कारण म्हणजे काही प्रॉब्लेम झाले मध्ये, ज्यामुळे आम्ही जे यॉर्कला जाणार होतो, यॉर्कशायरला क्रिकेट खेळायला, ते होऊ शकलं नाही आणि त्यामुळे मग आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला आणि गपचूप हॉटेलवर जाऊन झोपलो. कारण सकाळी खूपच लवकर उठलेलो, रात्री पण खूप लेट घरी आलेलो, त्यामुळे जाऊन झोपा काढल्या. मस्त 1 वाजता उठलो, आंघोळ केली आणि आता परत चाललेलो आहोत कुठेतरी खायला आणि आपल्या इंडियाची मॅच बघायला. कारण इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया आहे आज. आम्हाला माहीत नाही इथे कुठे मॅच बघायला मिळेल, पण आम्ही शोधतो आहे. जर मिळाली तर बेस्ट आहे, नाही मिळाली तर मोबाईलवर बघायची. आणि शोधलेला आहे ऑप्शन. वॉचिंग मॅच. उडे लावा ऑस्ट्रेलियाचे. त्याचं नाव आहे TGI फ्रायडे. आम्ही TGI फ्रायडेला बसलेलो मस्त खात आणि मॅच पण बघत होतो. ही बघा मॅच अशीच बघू शकतो, दुसरा काही ऑप्शन नाही आहे आपल्याकडे. रोहित भाऊ 77वर खेळतात आपले, जबरदस्त. ऑस्ट्रेलियाकडून बदला घेत आहेत ते, कारण ऑब्व्हियसली ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपला आम्हाला खरंच म्हणजे त्यांना खूपच त्रास झाला असेल, आम्हालाही त्रास झालेला. तो त्रास आता कमी करत चालले आहेत ते. फक्त ही मॅच जिंकलो की आमचा त्रास पूर्ण नाहीसा होईल. मित्रांनो, इथे ना एक गोष्ट आहे, एवढी ट्रेन लाईन्स आहेत, एवढे स्टेशन्स आहेत की कळतच नाही. रोज कोणत्या तरी वेगळ्या स्टेशनवरून आम्ही ट्रेन पकडतो असं वाटतं. आता स्टेशन आहे जुबली, आता जुबलीवरून पकडतो. काय चाललं आहे ना, म्हणजे एवढं कन्फ्युजिंग आहे. म्हणजे आपल्याकडे पण मला वाटतं जेव्हा मेट्रो लाईन पूर्ण होईल, एवढे स्टेशन्स येतील, तेव्हा तेवढं कन्फ्युजन होईल का? तुम्हाला काय वाटतं सांगा तसं. मेट्रो लाईन आता सगळीकडे होत आहे, लाल पिवळी निळी. आमची घाटकोपरची पूर्ण पुराणी म्हणजे जुनी असं सगळं आहे. आता बघूया कसं काय होत आहे ते. भाई आज जायचं आहे का? ओरडतो आहे माझ्यावर. मस्करी. बघा शेवटचे त्यांनी बायकोसाठी उठाबशा काढलेल्या, आता तो माझ्यासाठी काढतोय. उठा बसलास मॅच बघ भाई. रोहित गेला. ब्लॉगिंग मध्ये लक्षात नाही राहिलं रोहित गेला यार. इकडे एक डेंजर गोष्ट आहे, बघायला गेलं ना तर इकडे आत मेट्रो मध्ये गरम होत आहे, बाहेर थंड आहे. काय म्हणजे बेकार गरम होत आहे, कारण ते मेट्रोमध्ये हीटर्स असतात, AC नसतो. मित्रांनो, स्कोर झालेला आहे 205 आणि आम्ही खुश आहोत. पण आता मधल्या ब्रेकमध्ये आम्ही काय विचार केला, आम्ही विचार केला आहे की जाऊया मस्तपैकी बोटिंगला, म्हणजे ते साईड सीईंग का काय ते असं म्हणतात, म्हणून आम्ही इथे आलो आहे. आणि आता आम्ही इथून म्हणजे वेस्टमिन्स्टरवरून टावर ब्रिजला जातो आहे बोटिंग करत करत. आणि तिथे काय मजा करणार आहोत ते तुम्हाला दिसेलच. पाण्यात मस्त होडीने जायला आम्ही निघालेलो आहे. हे नवीन हे डेली ब्लॉगर्स सगळं सांगतील, पण माझ्या ह्याच्यात माझ्या वाणीने तुम्हाला जे मिळतं आहे ते ह्यांच्या वाणीने मिळणार नाही. कारण ह्यांचा वाणी कळव्याचा आहे, माझा वाणी घाटकोपरचा आहे, मेट्रोच्या जवळचा. हो, कळलं का? म्हणून माझाही ब्लॉग बघा.
भाई कर लवकर. थँक्यू भाई. भावाने आपल्या तिकीट दिलेली आपल्याला आणि आपण चाललेलो आहोत आता बोटमध्ये. हा जाऊ. इथे खूप सारे व्लॉगर झालेले आहेत. तर व्लॉगरची गर्दी झालेली आहे. म्हणजे बघा इथे आहेत हे आपले कळव्याचे व्लॉगर्स. इथे आहेत आता ते रिसेंटली शिफ्ट झालेले आहेत अंधेरीला पण आहेत कळव्याचे, ते कळव्याचे व्लॉगर्स. आणि माझ्या मागे जे बसले आहेत ते पण एक व्लॉगर्सच आहेत. ते व्लॉगर्स आहेत इकडचेच ब्रिटिश व्लॉगर्स. ते पण ब्लॉगिंग करतायत. व्याच असं काहीतरी बोलले ते, म्हणजे ते व्लॉगर्स आहेत. वाटतोय लंडन ब्रिज आणि लंडन ब्रिजवर आहे कीप काम बाजीगर. बाजीगर इज हिअर, जो आपल्याला सिल्हवेटमध्ये दिसतोय. सिल्हवेटमध्येच मी छान दिसतो असं त्यांचं वक्तव्य आहे. पहिल्यांदाच माझे पाय पडत आहेत या लंडन ब्रिजवर आणि या लंडन ब्रिजला 4 चांद लागलेले आहेत कारण माझे पाय तिथे पडलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि खूपच सुंदर दृश्य आहे तिथे, म्हणजे सगळंच सुंदर आहे इकडे. तुम्ही समजू शकता माझ्या भावना. अच्छा तो इथे आहे. रात्री काढलेला ना थोडासा, मस्त होता पण सनसेटवाला. माझ्याबरोबर काढ ना आता इथे फोटो. रात्री काढू सनसेटला आपण. कमेंट करतील का लावली काय बॉसड्यात गेले तुझे काय. कमेंट का सोड आणि फोटोचं बोल. तुला माहिती आहे की हा जो ब्रिज आहे हा लंडन ब्रिज नाही आहे. ह्याला बोलतात टॉवर ब्रिज. टॉवर ब्रिज. आणि तो जो समोरचा आहे ना तो दिसतोय तो लंडन ब्रिज है. बचपन में अपने साथ स्कैम हुआ है, अपने को पता ही नहीं था. ये आपण बोल रहे लंडन ब्रिज इज फॉलिंग डाउन. मगासपासून भाई मी लंडन ब्रिजच बोलतोय. यही तो गेम आहे. मला पण माहित नव्हतं. जेव्हा मी आलो तेव्हा मला बोललो हो भाई हे तो अलग ही इन्फॉर्मेशन आहे. म्हणून तिथे स्टार्टिंगला पण लिहिलेलं बघ टॉवर ब्रिज. हो रे, वो लंडन ब्रिज, ये टॉवर ब्रिज, याद रखना. आम्ही आता माहिती काढतो काय आहे टॉवर ब्रिज. टॉवर तुम्ही वाट बघा. भाई इथे लय गोड लोक आहेत रे. म्हणजे बघ धक्का विक्का लागत आहे त्यांना. काय सॉरी इट इज माय मिस्टेक. आय थिंक इट इज आय थिंक अशी विषय बोलतात रे. आपल्याला धक्का लागला. तुझा कोणाला धक्का लागला? पहिलं तर हेच करतात डायरेक्ट. सौरभ धक्का लागला काय सौरभ करतो. देख के चलो ना जरा. हाँ देख के चल ना भाई. चलो बॉईज असा आवाज आलेला आहे. तर चलो बॉईज. तर आपल्याला आत्ताच करण सोनावणे यांनी माहिती दिलेली आहे की हा लंडन ब्रिज नसून हा टॉवर ब्रिज आहे. तर हा टॉवर ब्रिज आहे आणि लंडन ब्रिज तिकडे आहे. तर ठीक आहे, काय टॉवर काय लंडन ब्रिजच आहे असं म्हणू आणि पुढे चलू. पण जे काही आहे खूप छान आहे. आमच्या पैशातून खूप छान गोष्टी बनवल्या गेलेल्या आहेत तिथे. म्हणजे ऑब्व्हियसली ना आता सत्य ते सत्यच आहे ना. ते थोडी कटू असलं तरी ते थोडी लपलं जाणार नाही आहे. तिथे पण लिहिलं आहे टॉवर ब्रिज. दिसलं? हे आहे टॉवर ब्रिज. मित्रांनो सिम्पल एक सरळ साधा प्रश्न आहे. हे जे दिसतं आहे हे 2 आहेत, हे खूप उंचावर आहे तिथे. तर माझं म्हणणं सिम्पल आहे, मला इथे जाता येईल का? एवढा लांब आलो आहे, ॲटलिस्ट थोडं बघा. म्हणजे आता ते नाही जाता आलं तर ठीक आहे, पण छान वाटलं असतं एवढं वरती असं मस्तपैकी. ते विमान पण जवळ दिसलं असतं. आमच्या घाटकोपरला जसं वरती जवळ बाजूलाच दिसतं, माझ्या बिल्डिंगवरून टेरेसवरून एकदम बाजूला दिसतं, तसं दिसलं असतं विमान. पण नाही,
ते लोक तिथे अलाउडच नाही असं म्हणतात. इकडचे लोक डिसिप्लिन नाही आहेत का तेवढं वर जायला? असले पाहिजे ना, सगळे डिसिप्लिन आहेत, सगळ्यात गोष्टीत डिसिप्लिन आहे, तर मग तेवढं जाऊ दिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. बाकी बघू भाई, तुम्ही तिकीट ठेवा तिकडे वर जायला, पण ठेवा ना, मला जायचं आहे. ठीक आहे, आता काय. सो मित्रांनो, आत्ताच आपल्याला कळलं की वर जायला मिळतं, पण वेळेच्या अभावी आम्ही जाऊ शकत नाही आहे, कारण दुसरी कामं आहेत. आणि गाण पण फाटते वरती भाई एवढ्या. असंच मागाशी पटेलीमध्ये बोललो की हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, पण भाई एवढ्या वरती गेलो, खाली काचेचं दिसलं की कसं होईल ना. इम्पॉसिबल. पण बाप आहे यार, सगळं काही बाप आहे. बघा जरा तुम्ही. और ये लंदन में खुशी का माहौल, क्योंकि भारत क्वालिफाई कर चुका है सेमीफाइनल के लिए, वो भी हरा दिया है ऑस्ट्रेलिया को. 19 नवंबर का दुख आज जाकर कम हुआ है. थोड़ा कम हुआ है, फाइनल का अभी तक बाकी है थोड़ा. ये देखो लंडन ब्रिज आणि हे आम्ही. तर मित्रांनो, आता आम्ही लंडनमध्ये जत्रा पिक्चरचा रिमेक करतोय. तर चला मित्रांनो, गाड्या काढा. बँक मागून लुटूया. अरे बँकेच्या मागून लुटूया. मस्त सायकल चालवायची लंडनच्या ड्रीम्समध्ये, लंडनच्या ट्रीटवर. बाप मजा येते या सायकलवर. अरे सायकल मारी धुनारी सायकल. इकडचा कोणीतरी सायकल सवार आहे, त्या सायकल सवारच्या मागे मागे आम्ही चाललेलो आहे, कारण आम्हाला रस्ता माहीत नाही. मॅप टाकून पण इकडे सायकलच्या लेन्स वेगळ्या आहेत. सायकल टाकली तरी पण काहीतरी चुकीचं दाखवतं आहेच. भाई प्रॉब्लेम एकच आहे, लंडनमध्ये पण आहे ना, जागा शोधण्यात भाई खूप त्रास होतो. मला वाटतं पूर्ण देशात, पूर्ण वर्ल्डमध्ये, पूर्ण पृथ्वीवर हा त्रास सगळ्यांनाच होत असेल की एक लोकेशन आपल्याला मिळतं, त्या लोकेशनवर पोहोचलेलो असतो आपण, पण आजूबाजूला ते दिसत नाही. मग ते शोधायला अजून वेळ जातो. तेच आता इथे चालू आहे. चला मग आता शोधू ते लाईम पॉकँग आणि मग जाऊ करायला, कारण आता इथे वाजलेले आहे ऑलमोस्ट आय गेस 8 वाजलेत मित्रांनो. कोण बोलेल, 8:15 वाजलेत रात्रीचे. हे रात्रीचे 8:15 आहेत मित्रांनो. रात्रीचे 8:15 असे असतात, एवढा उजेड. करणला ठोकता आपण जे थांबलेलो आहोत, बेस्ट होतं ते. करणला जर ठोकलं असतं तर मला आय गेस करणने 15 पाऊंडचा फाईन मारला असता, पण वाचलेलो आहे. आणि एवढा मोठा ट्रक, बाजूनी ट्रक जेव्हा जातो तेव्हा माणसाची टरकतेच. सायकल आणि बस याची एक वेगळी लेन. म्हणजे विचार करा, सायकल जर बसला धडकली तर बसची तर बाई चिथडे उडतील. म्हणून या 2 लेन एकत्र केल्या त्यांनी. आता लगेच बघा कसं लगेच ते इगो हर्ट झालाय म्हणून लगेच बघा. अरे बापरे, वळवळ बघा, अंगाची वळवळ बघितली. आणि फायनली आपल्याला सापडलं लाईम स्टेशन. कारण तू असं कधी केलंयस का? तुला माहिती आहे आपल्याकडे मुंबईला सायकलवाला असायचा,
त्याच्याकडे 2 रुपयाला अर्धा तास किंवा 15 मिनटं सायकल चालवायला मिळायची आणि तिकडून सायकल घेतो आपण, चालवायचो आणि अर्धा तास त्याला परत द्यायचं. गेलंय तू असं? हो, मी लहानपणी 1 का 2 रुपये काहीतरी द्यायचं. हा. आणि ते देताना त्याला एवढा त्रास व्हायचा ना मला. बेकार प्लीज दे ना, अजून 5 मिनिटं अजून 5 मिनिटं चालवू दे. कधी कधी मग असं व्हायचं की भाई 15 मिनिटं वाढव ना, 1 रुपया अजून देतो, हे करायचं आपण. आईकडून आज झोल करून पैसे वगैरे घ्यायचे. त्यानंतर आज आम्ही लंडनमध्ये ही सायकल चालवली आहे. मजा केली. आणि किती पैसे दिले त्याला? 11 ते 14 पाऊंड असे मध्ये. 1220 रुपये दिले आहेत. पण 1 तास चालवली. मजा होती ती मजा आहे. चालली. पण भाई जुने दिवस आठवले एकदम. ते पण लंडनमध्ये, ते पण लंडनच्या रस्त्यांवर जिथे डिसिप्लिनपणे चालवली आम्ही. तेव्हा डिसिप्लिन नव्हता आमच्यात चालवायला. डिसिप्लिन इथे म्हणजे डिसिप्लिननी चालवली. एका ठिकाणी जेवायला आलोय. रजतने सांगितलंय म्हणून. रजतने सांगितलंय की हे सगळ्यात जुनं रेस्टॉरंट आहे, म्हणजे इकडचं खूप जुनं आहे, म्हणजे 1600 शतकातलं आहे. 1600 शतकात ते रिबिल्ड झालं आहे, एवढं आधीचं आहे. तरी बघूया आता काय, चांगलं खाऊया मस्त एकदम. झालं आता खाऊन बिऊन झालं, थोडं मजा आली. एक सगळ्यात जुनं रेस्टॉरंट रजतने सजेस्ट केलेलं, तिथे आम्ही होतो. त्या रेस्टॉरंटचं नाव खूप डिफिकल्ट आहे. ऑल द चीज. तर मस्त रेस्टॉरंट आहे, तुम्ही पण या इथे. मस्त एकदम वाईब आहे. एक जुना आपल्या इकडचे ते एकदम असे शेडी बार असतात ना, तशी वाईब आहे, पण बाप वाईब आहे. मस्त आहे, तुम्ही या इथे आणि एन्जॉय करा. तर दिवस 6वा चालू करतो आपण लंडनमध्ये. आणि या दिवसाची सुरुवात आपण स्वतःच्या त्वचा केअर, स्किन केअरने करतोय. काय काय चालू केलंय आपण आयुष्यात. चेहरा उजळलाय, रोज उजळलेलाच दिसतो. सो आता आपण स्ट्रॅटफोर्डवरून ट्रेन पकडून आलेलो आहोत इल्फोर्ड, जे हे स्टेशन आहे. या स्टेशनला आपल्याला खायला मिळेल. आणि सगळेजण रेडी होत होते, वेळ त्यांना नव्हता, म्हणून मी म्हटलं की चला आपणच जाऊ, खाऊ आणि येऊ. सगळेजणांना लेट होणार होता. सो आता त्यांना जसं कळलं की मी इथे आलो आहे, लगेच त्यांचे भाई पार्सल घेऊन जा, भाई प्लीज पार्सल घेऊन जा, भाई पार्सल 2 वडापाव हे करायला लागले. ते आता बघूया, घेऊन जाऊ पार्सल त्यांच्यासाठी. म्हणजे मी काय म्हणतो, हे पार्सल जे घेऊन जातो आहे मी, बेकार भूक लागली. काल रात्री पण जास्त काही खाल्लं नव्हतं आणि आज सकाळी उठल्या आता भूक लागली आहे. तर मी काय म्हणतो, त्यांच्याकडून डबल पैसे घेऊया का? पैसे कमवण्याचं चांगला मस्त आहे ना. नाही असं मी करत नाही कधी, असं मस्करीत बोललो. चला पण बघू कशी टेस्ट आहे. हाँ, अच्छा, ये सब इंडियन स्टोर्स है. कनाकिया ज्वेलर्स है इधर. वाह, हैदराबाद वाला हाउस ऑफ बिरयानी, हैदराबादी बिरयानी भी है इधर. बाय एनी 2 चाइनीज डिशेस अँड गेट वेज फ्राईड राईस फ्री. कळलं का भाई, इंडियाचीच हे क्वालिटी. बाय दिस अँड गेट फ्री. तर हा आहे आपला श्रीकृष्ण वडापाव आणि आपण आता चाललेलो आहे. चला लेट्स गो टू हॅव श्रीकृष्ण वडापाव. भाई लंडनमध्ये वडापाव हे काय, भाजीपाव, पावभाजी, वडापाव. टेस्ट, लेट्स टेस्ट.
नॉट बॅड भाई. तिकडचीच टेस्ट आहे, गरम गरम आहे. पण आयुष्यात सगळ्यात जास्त सुख काय असेल ना माझ्यासाठी, तर ते आज लोकांना कळेल. कारण इथे काय आलं आहे बघा, मला चहा किती आवडतो ना हे माझ्या खूप जवळच्या लोकांना किंवा जे माझे रील्स बघत असतील त्यांना माहीत असेल. मी स्टोरीवर पण टाकत असतो सारखं. तर मी आज ऑलमोस्ट 6 दिवसांनी चहा पितो आहे. भाई बरोबर आहे चहा, एकदम बरोबर. हाच चहा मी इंडियात पण एक्सेप्ट करतो. सपचं होतं जरा. असा चहा इंडियातही बनवला पाहिजे. तुम्ही लंडनमध्ये, खरंच लंडनमध्ये चहा मिसळमध्ये पिरलाय लिंबू. कांदा पण टाकलेलाच आहे. इकडची मिसळ तिखट असते असं मला कळलंय. बघूया पुण्यापेक्षा भारी आहे का. पाव थोडा कडक आहे, हा सीन आहे फक्त. पण बघूया ना भाई. बहुत जेन्युइन ओपिनियन देतो मी. पुण्यापेक्षा चांगली नाही आहे, पण चांगली आहे. म्हणजे मुंबईमध्ये खूप ठिकाणी नॉर्मल जी मिसळ मिळते ना त्याच्यापेक्षा तर खूप चांगली आहे. खरंच चांगली आहे. या भाई इतना बेस्ट ब्रेकफास्ट प्लस लंच ब्रंच मैंने नहीं किया था कभी लंदन में इस 6 दिनों में, जो आज कर लिया है. क्योंकि ऑब्वियसली इंडियन फूड मतलब इंडियन फूड होता है यार. मिसळ पाव खाल्ले आणि वडापाव खाल्ला, परत पावभाजी पण टेस्ट केली, चहा पण प्यायलो आहे. मजा आली आहे. आणि आपल्या मित्रांसाठी जरा पार्सल पण घेऊन जाऊया. म्हणजे कसं ते पण खुश, आपण पण खुश. त्यांनी सांगितलं आहे पण आपण घेऊन पण जातो आहे. सांगितलं असतं तर मी बोललो असतो नाही मला नाही आणायचं, पण आपण असं नाही करत, आपण घेऊन जातो. मित्र आपले आहेत. आता पाण्याची बॉटल घेऊया एक. चला इथे चालायला खूप लागतं हे आहे, खाल्लेलं जिरतं डिरेक्टली. बाप गोष्ट आहे. थँक्यू कार्तिक भाई, मस्त वडापाव खिलाने केले. कार्तिक हा माझा कॉलेज फ्रेंड आहे. म्हणजे मी SM शेट्टी पवईला ज्या कॉलेजमध्ये होतो त्याच कॉलेजमध्ये हाही होता. तो आता इथे असंच स्टडीजसाठी आलेला आहे. स्टडीज इन लंडन अँड वर्किंग ॲज वेल. म्हणजे लोक असे येत असतात. असे प्रत्येक कंट्रीमध्ये एक मित्र तरी आपला हवा. तसा या कंट्रीत हा मित्र आहे. अजून 2-3 मित्र आहेत पण ते लांब राहतात, लय लांब राहतात. एवढ्या लांब का राहतात काय माहिती. मग तेच आता चला जाऊ. एक शूट करायचं आहे नीलचं, ते शूट करू आणि यांना खायला घालू. बिचारे काहीच खाल्लं नाही आहे रात्रीपासून, म्हणून माझ्यासाठी थांबलेत की मी आता घेऊन येईन आणि खायला घालीन. म्हणजे भरवणार नाही आहे पण असं खायला लगेच घेऊन येईन. मग आता मी पळतो आहे त्यांना खायला घेऊन. चला भेटू. छह महीने हो गए हमारे ट्रिप को. हम सब के पोज मार मार के लिए हुए फोटोज कब देगा तू, कब देगा बेस्ट 1 टेक. आता हा एंडला थोडा ट्विट दे ना. कब देगा आधी धमकी, मग अरे तिघं घेऊ शकतात, रेकरिंग तिघं घेऊ शकतात. तू पण घेऊ शकतोस. कब देगा. अपने फोटोज के लिए मेरे सनग्लासेस मांगकर लेकर गया था. थोडा पुढे काय रे. आलो आहे आम्ही शॉपिंगला. बघूया काय घ्यायचो आता. चला स्टार्ट करूया शॉपिंग. इकडं काय 25 रोजला एवढंसं झाडवरचं टी-शर्ट. म्हणे 50% सेल चालू आहे इथे आणि 50% सेलला
3,000 रुपयाची ही पॅन्ट आहे. जर केतकीला कळलं की मी ही 3,000ची पॅन्ट घेतली आहे, 3,000 सनकन कानाखाली मारेल ती माझ्या. भाई हे नील घेत होता पण आता नाही बोलतोय. काय भाई हे ना भाई, जबरदस्त आहे भाई, फुल पोलीस वाईब आहे इकडचे. जेडी नावाचं एक शॉप आहे इकडे, तिकडे आलो आहे. इकडचं फेमस असावं मे बी. इथे असे फुटबॉलचे पण जर्सीज आहेत. लेट्स सी. बाकी इथं सॉक्स घेऊ शकतो मी. सॉक्स मला वाटतं आहे 8 युरोजचे सॉक्स, 840, 50, 60 आय गेस 880 रुपयाचे सॉक्स कोसळत गेले. ही आडिदासची बॅग कशी आहे? ही नायकीची पण बाप आहे ना. याच बॅग चांगल्या वाटतात तिकडच्या. ही कशी आहे? चांगली दिसते. बघा दिसायला सगळ्या बाप दिसत आहेत. प्राईस किती आहे ते बघूया, मग घेऊया. उगाच खर्च दाखवा इथं काय. इथे नाटकाची पब्लिक बघा ना, सुटली आहे बाहेर आत्ता. फुल एकदम नाटकाची गर्दी आहे आपल्या इथे. ही जी लेन आहे ना, तुम्ही आता मागे बघितलीत, ही लेनमध्येच 4 थिएटर्स आहेत आणि रॉयल थिएटर्स आहेत भाई, जबरदस्त. कधी आलात तर तुम्ही इथे या नक्की. हे हॉलबन आहे ना? नाही, कॉव्हेंट गार्डन. हे कॉव्हेंट गार्डन आहे. कॉव्हेंट गार्डन भाई शाहरुख खानचं घर हो, आहे. हे कॉव्हेंट गार्डन आहे. शाहरुख भाई राहतात आपले. म्हणजे बघितलं शाहरुख भाईनी पण घर कुठे घेतलं जिथे बाजूला थिएटर्स आहेत सगळे. त्याचा पोरगा येतो जास्त. हां ना. असं चालता चालता असा इंटरव्ह्यू देतो या, आणि इकडे बाजूला टेबल्स असतात ना, त्यांचा ॲस्ट्रे असतो ना. यूज दिस प्लीज डार्लिंग, थँक्यू. हां मास पाहिजे आपल्या टेबलवर आला पाहिजे असं. हां मास पाहिजे युजर ॲस्ट्रे. भाई तू बस जेव भाई जेव. जबरदस्त. पाप लाईन मला वाटते. आय नो लॉंगर गिव्ह आउट एनी ऑटोग्राफ्स बिकॉज आय एम अफ्रेड आय माइट राईट विथ लव्ह फ्रॉम शाहरुख. म्हणजे मी सॉरी आय डोंट राईट चेक्स. कारण मी चेकवर कदाचित चुकून असं लिहू शकतो विथ लव्ह फ्रॉम शाहरुख. सवय आहे मला तेच लिहायची. भाई हा माझ पाहिजे भाई. राजा माणूस तो बोलू शकतो. मॅक्स राजा माणूस तो बोलू शकतो. हे भाई दुसरं मला नाही माहिती कोण, पण तो बोलू शकतो. अरे हक्क आहे भाई. हक्क आहे भाई. बाप ठिकाण आहे रे हे. म्हणजे रॉयल जागा ठेवली आहे यांनी. म्हणजे जिथे नाटकं होतात ना ती जागाच रॉयल. जसं बघा ना काय रॉयल जागा आहे यार. खरंच रॉयल जागा ही. म्हणजे आपलं पृथ्वी थिएटरला गेल्यावर कसं वाटतं एकदम भाई, तसं मला आज वाटलं आहे. माझे इमोशन्स काय माहिती आता कसे समजवू मी, पण बाप आहेत. जे काय झालं आहे ते बाप झालं आहे. आजचा दिवस थँक्स टू जस्ट नील थिंग्स. एकच रिझन, मी खरंच नव्हतं जात. कारण 10,000 कशी टाकायची असं झालं मला, पण टाकले. जाऊ दे बिंदास. हॅलो गाईज, तर आम्ही आलेलो डचेस थिएटरला आलेलो एक नाटक बघायला. सो गाईज आम्ही एक प्ले बघितला आत्ता इथे. दॅट इज द प्ले दॅट गोज रॉंग. म्हणजे खरंच मी हे फंबल यासाठी मारलं आहे कारण मला भरून आलं आहे खूप. असं मी उगाच फंबल नाही मारत असं. म्हणजे एवढा छान प्ले यासाठीच सांगतो की म्हणजे बघा ना, आपण म्हणजे मी पण जेव्हा इंडियात मुंबईमध्ये असेल किंवा पुण्यात असेल, बाहेरही जेवढी मी नाटकं केली आहेत पूर्ण इंडियात मी परफॉर्म केलं आहे. मी खूप ठिकाणी परफॉर्म केलं आहे. म्हणजे ग्वालियर असेल, दिल्ली असेल, मुंबई, बँगलोर, पुणे, मी या सगळ्या ठिकाणी, नाशिकला पण परफॉर्म केलं आहे, औरंगाबादला पण परफॉर्म केलं आहे मी. या सगळ्या ठिकाणी मी परफॉर्म केलं आहे. तर परफॉर्म केल्यानंतर मला असं होतं की मी एक 150 रुपयाचं तिकीट असायचं मला लोक बघायला यायचे तेव्हा. आणि त्या 150 रुपयाच्या तिकिटामध्ये ना मला असं असायचं की मला सगळं द्यायचं आहे यांना, कारण हे माझ्यावर 150 रुपये खर्च करून आले आहेत. आणि आज मी या नाटकाला नव्हतो जाणार कारण 10,000चं तिकीट होतं. शपथ यार, एका नाटकाचं तिकीट 10,000 असणं दॅट इज फॉर मी म्हणजे खूप जास्त आहे देणं. म्हणजे असं
कारण आपण इंडियातच विचार करा ना, म्हणजे मी प्रत्येक नाटकाला जातो, 300-400 रुपयाची नाटकं असतात आणि फुलफिल करणारी नाटकं असतात, तेव्हा पण आपण विचार करतो. पण आजपासून मला कळलं की मी विचार नाही करणार नाटकाला जाताना, कारण भाई 10,000 एका 2 तासाचे स्पेंड केलेत मी एका नाटकासाठी आणि ते मला खूप बाप वाटलं आहे. कारण हे लोक वेडी आहेत, हे वेडे आहेत. आणि हे जे नाटक आहे द प्ले दॅट गोज रॉंग, ते नाटकच म्हणजे असं तुम्ही सुरूच ते बोलतात ना 7:30चं नाटक होतं, सुरू ते 7:20लाच झालं जेव्हा पब्लिक येत होती. आणि काहीतरीच क्रेझी नाटक आहे. जर तुम्ही कधी लंडनला किंवा कुठेही नाटक बघायला मिळालं ना, प्लीज बघा. मी बोलतो तुम्हाला 10,000, हा बघा याचं काय यारमध्ये इमोशनल मोमेंट मोडतो आहे माझे, पण ठीक आहे, 10,000 देऊन हे नाटक बघा आणि खरंच मजा येईल तुम्हाला, बेकार मजा येईल. थँक्स टू जशनील थिंग्स. येत नव्हता, मी खरंच जात नव्हतो, मी बोललो चल Thanks भाई to him. एक्सपिरियन्स लाईफ टाईम आहे भाई. नाही मी न येण्याचं कारण पण सांगितलं. ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त बट तरीही कधी Best आता experience आलोय तर आहे भाई परत येणार आहे का? परत आपला येणार. खर्च करू तिकडे. परत आलो तरी पण भाई 10,000चं नाटक बघायचं. म्हणजे आता तर भाई पुढचं नाटक पण जेव्हा मी येणार तेव्हा पुढे पण बघणार, जास्त खर्च करू. तू मुंबईमध्ये इंडियात कोणतं नाटक बघितलं आहेस का पहिलं? भरपूर नाटक पाहिलेत. Very good. आईवडील मला खूप नाटकांना घेऊन जायचे आणि बऱ्याचशा नाटककारांसोबत पण मी संवाद घातला. वाव, आविष्कार थिएटरची मी असोसिएट अरे वा. ब्रीफ टाईम करता. वा, तर मला मुद्दा हा, मी शो ऑफ नाही करत, मुद्दा हा की काय मेहनत जाते आणि किती इन्व्हेस्टेड असतात प्रत्येक आर्टिस्ट त्याच्यामध्ये. नॉट ओन्ली ॲक्टर्स पण सेट डिझायनर्स. तर एस्पेशली हा शो त्यासाठी खूप मोठं एक कॉम्प्लिमेंट आहे की जेव्हा सगळे घुसतात ना त्यांच्या रिस्पेक्टिव्ह रोल्समध्ये, तेव्हा काय होतं त्याचं हे एक चांगलं एक्झाम्पल. खरंच म्हणजे बॅकस्टेज आणि ऑनस्टेज सगळे. हां, हे असं नाटक आहे ज्याच्यात फक्त ॲक्टर्स सोबत काही नाही होऊ शकत. तर सगळ्यांनी बघितलं पाहिजे. तुम्ही इथे आलात तर नक्की बघा. ह्या नाटकाचा तुम्ही बोर्ड बघाल ना तरी तुम्हाला कळेल की बघा ना, तोही चुकीचा असा थोडासा द प्ले दॅट गोज रॉंग असा जी पडला आहे असं काहीतरी सगळं. म्हणजे विचार करा हे नाटक काय वापस. आणि इकडचे थिएटर्स यार बाप आहेत. आणि खरंच मी आत्ता या व्लॉगमध्ये सांगतो आहे तुम्हाला की मी काहीही झालं तरी प्रत्येक 10 दिवसात एक मराठी किंवा हिंदी नाटक आपल्या इथे बघणार आहे म्हणजे आहे. कारण खूप कमी आपण बघतो नाटकं, आणि मराठी नाटकांना असेल किंवा हिंदी नाटकांना असेल लोक तेवढे जात नाहीत. आणि इथे मी कल्चर बघतो आहे की भाई हाऊसफुल नाटक, म्हणजे हा त्यांचा माहीत नाही कितवा शो असेल. खूप ठिकाणी जिंकलेलं नाटक आहे हे, म्हणजे खूप प्राईज मिळालेलं नाटक आहे आणि ते अजूनही चालतं आहे आणि एवढे लोक एवढी गर्दी अजूनही करत आहेत. दॅट इज टू गुड फॉर मी. अँड hats off to all the actors, all the crew, backstage members, everyone. माझं थिएटरचं प्रेम अजून वाढलं आहे यामुळे. आणि ते म्हणजे मी झालं 10 वर्ष झाले यार थिएटर करतो आहे ऑलमोस्ट. मध्ये एक 3 का 2 वर्ष झाली मी नाटक केलंच नाही आहे आणि मला आता इच्छा आहे करायची ते की यार मी का नाही केलं आत्तापर्यंत. 3 वर्ष झाले, कारण मी 10 वर्षात दरवर्षी एक तरी नाटक करायचो. या 3 वर्षात मी एकही नाटक केलं नाही आहे आफ्टर कोविड, म्हणजे 2021 नंतर 22, 23, 24 बरोबर 3 वर्ष एकही नाटक केलं नाही आहे. पण मी तुम्हाला खरंच सांगतो, मी पूर्णपणे ट्राय करेन की 2024 संपण्याच्या आधी मी एक नाटक करेन. मी करेनच, काहीही करेन, छोटं का असे ना मी करेन, छोटा रोल करेन पण करेन. एवढं मला असं हे झालं आहे. आणि थँक्यू सो मच गाईज एवढं ऐकल्याबद्दल. मला ज्यांनी इथपर्यंत ऐकलं आहे त्यांना आय लव्ह यू. चला बाय, गुड नाईट.